या पक्षाकडून आता आमदारांच्या बैठकीसाठी हालचाली सुरू झाल्यात, कारण विधिमंडळातील कॅबिनेट हॉल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। उद्या विधिमंडळ नेता निवडण्यासाठी सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। पक्षाकडून औपचारिक निरोप नसतानाही अनेक आमदार मुंबईकडे रवाना झालेत। उद्या सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आपण थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, राष्ट्रवादीकडून आता बैठकीसाठी हालचालींना वेग आहे। उद्या सुनेत्रा पवारांची निवड होऊ शकते का? काय घडामोडी घडतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात? आपण पाहत आहोत की खरं तर आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्याच्यानंतर सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हे नेते पक्ष कार्यालयात सुद्धा आलेले होते। आणि आता जी माहिती मिळत आहे त्या अनुषंगाने सुनील तटकरे जे आहेत ते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेलेले आहेत। या सगळ्याच्या घडामोडी किंवा या सगळ्याच्या गाठीभेटी आहेत, त्याच्या मागे आपण पाहत आहोत की आता पक्षाला आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचा आहे, पक्षाला विधिमंडळाचा गटनेता निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या हालचाली खरं तर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये सगळे राष्ट्रवादीचे सगळे जे आमदार आहेत, जे राज्यभरामध्ये आहेत, त्यांच्याकडे खरं तर पक्षाकडून कोणताही निरोप गेलेला नाहीये। मात्र सावधगिरी बाळगत अनेक जे सगळे आमदार आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला कळतं आहे। मुंबईमध्ये येऊन हे सगळे नेते जे आहेत ते मुक्कामी थांबणार आहेत। जर उद्या अचानक बैठकीचा निरोप आला तर आपण मुंबईमध्ये उपस्थित असलं पाहिजे, याच्यासाठी म्हणून हा सावध भूमिका खरं तर अनेक नेते घेताना पाहायला मिळत आहेत। आणि त्याच्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते सध्या विमानाने आज रात्री किंवा जर रेल्वे गाडीने येत असतील तर उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये खरं तर येणार आहेत। आणि आपण पाहिलं तर पक्षाच्या बाजूने निश्चितच रुपाली, आपण बघतोय की तटकरेंच्या निवासस्थानी आपण सुनील तटकरे देखील आहेत, भेटीला गेलेले आहेत। खलबते घडतात खरं म्हणजे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी नेता निवडीसाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या। जर शासकीय दृष्ट्या बघितलं तर कायद्याच्या याच्यामध्ये आणि एकूणच जर सरकार चालवायचं असेल तर विधिमंडळाचा नेता असणं महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी म्हणून खरं तर या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विधिमंडळ जो गटनेता आहे तो लवकरात लवकर निवडला जावा, यासाठी खरं तर पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत। आणि यासाठी म्हणूनच आज आपण पाहतो आहोत की NCP म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाकडून विधिमंडळाला एक पत्र देण्यात आलेलं आहे आणि उद्या विधिमंडळाच्या कॅबिनेट हॉलमध्ये खरं तर ही वेळ आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून सगळे निश्चितच रुपाली, आणि उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।